नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतोय अजून एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आता आपल्या 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत यूट्यूबवर. तर आपण यूट्यूब चॅनलसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून एक गॅजेट घेतलंय. तर आता ह्याच गॅजेटचे आपण अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू चेक करू एकदा. चला मी तुम्हाला अनबॉक्सिंग दाखवतो. तर आता आपण ह्याला अनबॉक्स करूया. कार्ड मिळतं, नंतर माईकचा बॉक्स, युजर मॅन्युअल आणि तो चार्जिंग केबल आणि आयफोनसाठी पिन जे आपल्या आयफोन 13 साठी लागणार आहे. हा बॉक्स चेक करूया. ह्या बॉक्समध्ये आपल्याला एक ट्रान्समीटर आणि 2 रिसिव्हर मिळतात. एक ट्रान्समीटर आणि हे 2 रिसिव्हर आणि त्यासोबत एक विंड नॉईज कॅन्सल करण्यासाठी ह्या 2 ह्यासोबत फर्स्ट आपल्याला डिजिटेकचे ॲप मिळतात. तर मी ऑन करतो आणि दाखवतो कसं चालतं ते. तर आपण पूर्ण अनबॉक्स केलं आहे. बॉक्समध्ये मला एक केस मिळाले त्याचं. हे 2 रिसिव्हर, एक ट्रान्समीटर, एक C2 लाइटनिंग केबल, माईक चार्ज करण्यासाठी. जसे की तुम्ही बघू शकता मी माईक कनेक्ट केले आयफोनला आणि मी तुम्हाला दाखवतो आवाज कसा येतोय. डेफिनेटली फरक पडला असेल आधीच्या आवाजात आणि आत्ताच्या आवाजात. तर मी इथं हा माउंट केलाय माईक आणि दुसरा माईक माझ्या हातात आहे जो की बंद आहे, सध्या मी चालू नाही केला. तर ह्यामध्ये आपल्याला एक पेअरिंगचा ऑप्शन मिळतो, नॉईज कॅन्सलेशन आपण ऍडजस्टमेंट करू शकतो आणि म्यूट पण करू शकतो. ज्यावेळेस कनेक्ट होतो माईक ट्रान्समीटरला त्यावेळेस हे पेअरिंगचा ऑप्शन इथं ब्लिंक करत राहतो, तो स्टेबल लाईट होती. त्यावरून आपल्याला समजतं की माईक कनेक्ट झालेला आहे. आणि आता तुम्ही सांगू शकता की आवाज कसा येतोय. मी माईक इथं माउंट केलाय आणि मी असा विचार करतोय की मोटो ब्लॉगिंग सेटअप तयार करायचा हा पूर्ण माईक वापरून प्युअर वायरलेसली विथ फोन. कारण गोप्रोला कनेक्ट होतो का नाही ते मला पण नाही माहित. कारण की गोप्रोचं चार्जिंगचं केस मला मध्ये येते ते ट्रान्समीटर लावण्यामध्ये, म्हणून मला माहित नाही होतं का नाही. मी ट्राय करेन, नक्कीच झालं तर मी त्याचा पण व्हिडिओ देईन. तर मित्रांनो आता आपण आउटडोअरला आलेलो आहे. कॅमेरामॅन हे सगळं दाखवा तुम्ही, मागं गर्दी किती येते. तर आता मी थोडंसं लांब जातोय माईक घेऊन आणि आता आउटडोअरला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की कसा आवाज येतोय माईक मध्ये. पूर्ण इथं गाड्यांचा आवाज आहे, फुल एकदम स्पीडनं गाड्या चालत. आम्ही कर्वे स्टॅच्यूच्या चौकात उभारलोय. तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये सांगा की हे माईक खरंच वर्थ इट आहे का 2000च्या मानाने. तर मग कसा वाटला ह्या माईकचा रिव्ह्यू नक्की कमेंट करून सांगा. मी ह्या पूर्ण माईकची लिंक आणि मला हा 2100 रुपयाला पडलाय, म्हणजे 2100 रुपयाला माईक मिळालाय मला. ह्याची मी अमेझॉन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले, ते जाऊन चेक करा. आणि ठीक आहे, म्हणजे 2000 रुपयामध्ये बेस्ट माईक आहे. नॉईज कॅन्सलेशन पण प्रॉपर वर्क करतं आणि साईडचा म्हणजे किती पण आपण गर्दीत वगैरे असलो तरी प्रॉपरली वर्क होतं. आणि हे जे कॉटन दिलाय, डेड कॅट म्हणू शकतो आपण याला, हे जे दिलंय त्यामुळे विंडचा थोडा विंड नॉईज नाही येत. तर मी हा लावूनच आता व्हिडिओ करतोय. मी क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये बसलोय तरी पण ठीक आहे. आवाज मी एकदा चेक करून पण झाले, माझा छान येतो आवाज. तर रिव्ह्यू कसा वाटला आणि ह्या प्रोडक्ट बद्दल अजून इन्फॉर्मेशन मी देईन, जसं जसं मी वापरेल रिव्ह्यू देत राहीन मी. काय ह्याच्यात फॉल्ट आहेत किंवा डिफेक्ट आहेत, वापरण्यात काय अडचणी येतात, ते सगळं त्याचा अजून एक व्हिडिओ बनवेन थोडे दिवस यूज केल्यानंतर. तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि अजून काही सजेशन असतील तर तेही सांगू शकता. येस, थँक्यू.